नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। त्या अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भगवंताने दिलेला धम्म हा एक जीवन मार्ग आहे। सुखानं जगण्याचा तो धम्म जीवन मार्ग आहे। निब्बाण प्राप्त करण्याचा तो धम्म जीवन मार्ग आहे। अरहंत पदाला जाण्याचा तो धम्म जीवन मार्ग आहे। कायेन वाचेन मनानं परिशुद्ध कर्म करून आपल्या परिशुद्ध कर्माचा सुगंध दाही दिशेला पसरवण्याचा आणि त्याचा प्रसार आणि प्रचार आपल्या आचरणातून करण्याचा तो एकमेव जीवन मार्ग आहे। स्वतःही निर्मळ मनानं वागायचं आणि दुसऱ्याला निर्मळ मनानं वागायला मदत करायची असा धम्म हा जीवन मार्ग आहे। स्वतः निर्विकार चित्तानं व्यवहार करायचा आणि सर्वांना निर्विकार चित्तानं व्यवहार करायला मदत करायची, प्रोत्साहन द्यायचं असा हा जीवन मार्ग आहे। स्वतःही दुःखमुक्त होऊन जगायचं आणि दुसऱ्याला पण दुःखमुक्त बनवण्यासाठी मदत करायची, प्रेरणा द्यायची असा तो एक जीवन मार्ग आहे। स्वतःही सर्व प्रकारच्या संतापातून, सर्व प्रकारच्या भयातून, सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या व्याधीतून मुक्त होऊन मुक्तीचं जीवन जगून सर्वांना मुक्तीच्या जीवनाकडे संताप मुक्त, भय मुक्त, व्याधी मुक्त असं सर्वांना जीवन जगायला प्रोत्साहन देणारा वागण्याचा जगण्याचा मार्ग हा धम्म मार्ग आहे। धम्म मार्ग ही जगण्याची कला आहे। आपण सुख शांतीनं जन्मभर राहणं आणि दुसऱ्यांना पण सुख शांतीनं जगायला सहकार्य करणं, मदत करणं असा हा अत्यंत खरा जीवन मार्ग आहे। हे जर आपण समजून घेतलं तर या जन्मामध्ये कोणताही धोका होऊ शकत नाही। आपला हा जन्म सही सलामतपणे एकदम परिपूर्ण पूर्णत्वाला जाऊन बोधिसत्वाचे वेगवेगळे अंग आपल्यामध्ये उमलत राहतील, उमलत जातील आणि आपण एक दिवस बोधिसत्व पदावर विराजमान होऊन आपला मनस्वी अत्त दीपा भव अत्त शरणा असा स्वाभिमान प्रकाशमान होईल। हे आपण या जन्मात करायचं नाही तर कोणत्या जन्मात करायचं? दुसऱ्या कोणत्या जन्मामध्ये अत्त दीपा भव अत्त शरणा स्वतःचा दीप प्रज्ञेचा स्वतःचा दीप प्रज्वलित करून
सर्वांना प्रकाशामध्ये जाण्यासाठी वारंवार वारंवार जागवणं, हे जर या मानव जन्मात आपण करू नाही शकलो तर कोणत्या जन्मात आपल्याकडून हे पवित्र कर्म होणार आहे? म्हणून काही गोष्टी याच जन्मामध्ये होतात, दुसऱ्या कोणत्या जन्मात होत नाही. आणि म्हणून या जन्मामध्ये हा जीवन मार्ग आपण सफल केला पाहिजे, परिपूर्ण केला पाहिजे. केवळ यही सुखाला, भौतिक सुखाला, हे धनाच्या सुखाला, हे पैशाच्या सुखाला, हे कुटुंबाच्या सुखाला, हे इंद्रिय उपभोगण्याच्या सुखाला आणि सर्व प्रकारच्या विषय वासनेच्या सुखाला आपण बळी पडून या जन्माला जर आपण गमावलं तर आपल्याला कोण तारून नेणार आहे? कोण आपली सुगती ठरवणार आहे? आपणच आपली सुगती आपल्या जिवंतपणी जागरूक होऊन, बुद्धिमान होऊन, प्रज्ञावंत बनून हे ठरवली पाहिजे. आणखी कोण ठरवू शकते? आणखी कोण आपल्याला चांगलं बनवू शकते? असा वारंवार वारंवार चांगला विचार आपण करून त्याला भरभक्कम पक्व केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण वावरण्यासाठी त्याची धार निर्माण केली पाहिजे. भगवंतानी यासाठी प्रत्येकाला 4 प्रकारच्या महान सत्कृत्याला, कुशल कर्माला करण्याचं आचरण सांगलेलं आहे. पहिलं आचरण प्रामुख्यानं आणि गंभीरपूर्वक सांगलेलं आहे की दररोज आणि दररोज आपण भावना करावी. कोणती भावना करावी? भावना हा शब्द भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आध्यात्मिक शब्द आहे. आणि आध्यात्मिक हा शब्द काहीतरी एकदमच अद्भुत आपल्या इंद्रियाच्या पलीकडे किंवा इंद्रियातीत असं ज्ञान नाही, तर आपल्या मनाचा विकास जिथे परिपूर्ण वाढत 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 जातो त्या आचरणाच्या परिपूर्ण पायाभरणीला, त्या आचरणाच्या मजबूत अशा पूर्ण बेसमेंटला आध्यात्मिक म्हणतात. जिथे मन थांबतच नाही कोणासाठी गुरमळत नाही, ते कुणाला चिटकून बसतच नाही. संसारातला संसारिक माणूस, ग्रस्त जीवनातला ग्रस्ती माणूस सुद्धा जेव्हा या लेवलला येतो तेव्हा तो परिपूर्ण विरक्त बनतो, वैरागी बनतो. घरात राहून तो वैराग्याचं जीवन जगतो. आणि म्हणून भावना हा शब्द आपण गंभीरपूर्वक जिंदगीमध्ये या जन्मामध्ये आपण त्याला वाढवलं पाहिजे. भावना म्हणजे विपස්සनेचा सर्वांग विकास परिपूर्ण परिपक्व बनण्यासाठी करणं. आणि विपස්සना हे काय नुसतं डोळे लावून बसून धाराप्रवाह पाहायचं नाही. या टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत आपल्या शरीरामध्ये सारा धाराप्रवाह सुरू होतो. ज्याप्रमाणे आपण एक हंडाभर पाणी घेऊन डोक्यावर टाकावं, जशी धार सुरू होते पाण्याची, असं हे शरीर डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत उदय व्यय उदय व्यय, उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश, निर्माण होणं,
नष्ट होणं, निर्माण होणं, नष्ट होणं, उत्पन्न होणं आणि विनाश होणं, जन्म घेणं आणि मृत्यू होणं, जन्म घेणं आणि मृत्यू होणं, ही जी निसर्गामध्ये चाललेली निसर्गाची एकमेव अशी महान सैद्धांतिक गोष्ट आहे. हा निसर्गाचा नियम आहे की जसाच्या तसा निसर्ग कुठेच राहत नाही, क्षण प्रतिक्षण बदलतो, क्षण प्रतिक्षण त्याच्यामध्ये परिवर्तन आहे. उत्पन्न झालं की नाश पावते, आणि जे नाश पावते ते पुन्हा येत नाही. प्रत्येक गोष्ट ही उत्पन्न होते आणि नाश पावते. संसारामध्ये आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये जे धातू आहेत, पृथ्वी धातू, आप धातू, तेज धातू, वायू धातू, हे चारही धातू ते नाश पावत आहेत आणि ते उत्पन्न होत आहेत. हे आपल्या शरीराला ज्या 5 स्कंदांनी बनवलेलं आहे, रूपस्कंद, वेदना स्कंद, संज्ञा स्कंद, संस्कार स्कंद आणि पूर्ण विज्ञान स्कंद, हे 5 उपादान स्कंद आपल्या शरीरात आहेत, ज्यामुळे हे शरीर बनलेलं आहे. हे रूपस्कंद, स्कंद म्हणजे भाग, हे रूप म्हणजे आपल्या टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत हे आपलं रूप आहे. हे सारं रूप आपलं 3.5 हाताचं शरीर आहे. तर आपण 5 वर्षाचे असताना किती सुंदर दिसत होतो. आपण 10 वर्षाचे असताना किती ब्युटिफुल लोकांना आवडत होतो. आपण 15 वर्षाचे असताना किती सुंदर आपलं हे नाविन्य, हे वाढतं वय अनेक लोकांना पसंत पडत होतं, आवडत होतं. आपण जेव्हा 20 वर्षाचे झालो तर आपल्याबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या भावना वाढतच गेल्या. सर्व लोकांना आपण किती आवडत असू, आईला, बापाला, भावाला, काकाला, काकीला, सर्व जगाला 20 वर्षाचं आमचं पोरगं, 20 वर्षाची आमची पोरगी काय सुंदर दिसते. आणि आता आपण 20 वर्षानंतर 30 वर्षात आलो, 30 वर्षानंतर 40 वर्षात आलो, 40 वर्षानंतर 45 वर्षात आलो, 45 वर्षानंतर 50 वर्षात गेलो, 50 वर्षानंतर 52, 53, 54, 55 वर्षात आलो. आणि आता बघा बरं कसा आपल्या शरीराचा नूर बदलला, किती बदल झालेला आहे. हा बदल म्हणजे नशिवंत शरीर आहे. आपण जेवढ्या वयापर्यंत आलो तेवढा आपला संपूर्ण जीवनाचा एक एक वर्षाचा नाश झालेला आहे. आता आपण मृत्यूजवळ, हे लवकरात लवकर आलो. आपण जेवढे वर्ष आता जगलो तेवढे वर्ष आपण मृत्यूच्या जवळ आलो. आपण आता किती वर्ष आपण जगू याची काही गॅरंटी आहे का? काही लिखित कोणी दिलं का? काय हे जर सत्य असेल तर आपण एकमेकाला छळावं का? एकमेकाला त्रासात टाकवून आपण मजा घ्यावं का? आपण एकमेकाला टाकवून बोलावं का? आपण आपसामध्ये असं विखुरल्यासारखं, दुभगल्यासारखं, एकमेकाला तोडल्यासारखं आपलं नातं आपण ठेवावं का? जेव्हा माझं शरीर आज संपूर्ण जीवन जर एवढं नाशिवंत आहे, आता माझ्या पुढच्या जीवनाची काही गॅरंटी नाही. पुढचं जीवन माझं कधी मृत्यूला पावेल, मी कधी मृत्यू होईल याची कोणतीच खात्री नाही. आपल्याला कोणती माहिती नाही. तर आपण किती क्षण प्रतिक्षण पावलो पावली एकमेकाचं नातं
किती व्यवस्थित जोडलं पाहिजे, किती सुखानं जगायचं जोडलं पाहिजे, किती आनंदानं जगायचं जोडलं पाहिजे, किती तळमळीनं जगायचं जोडलं पाहिजे, किती जपून जपून एकमेकाला संरक्षण करण्याचं आपलं नातं आपण किती जबाबदारी होऊन जोडलं पाहिजे आपण. आणि सर्वाला जोडत 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 सारे 100 लोक आपण जोडले पाहिजे, 200 लोक जोडले पाहिजे, 300 400 500 लोक असं जोडायचं काम आपल्याला करता येणार नाही का? हे जर काम आपल्याकडून झालं तर किती मोठं पुण्य या जगात कमावलं आपण. हे याच जन्मात करता येईल ना, दुसऱ्या जन्मात करता येईल का? आणि म्हणून माणसाला आपल्या जवळ करणं, माणसाचा समूह निर्माण करणं, हजारो माणसाला जोडून ठेवणं, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीनं हिताचा आणि सुखाचा आणि संरक्षणाचं नाही का? हे बाबासाहेबांच्या दृष्टीनं तुम्ही जर एकीनं वागले तर तुमच्या वाटेला कोणी येणार नाही. हे बाबासाहेब होऊ शकत नाही का? तुम्ही जर 20 कोटी लोक जर एकत्र राहिले तर तुमच्या वाटेला कोणी येईल का? तुमची किती बलाढ्य अशी प्रचंड संघटना दिसेल, किती मोठा समाज तुमचा दिसेल. आणि यासाठी तुम्ही विपස්සना केली पाहिजे. विपස්සना केल्यामुळं, विपස්සनेमध्ये डुबकी मारल्यामुळं हे माझं जीवन नाशिवंत आहे, माझ्यात कोणताही एकही ॲटम, एकही कण हा अजरामर नाही. एक रक्ताचा थेंब सुद्धा हा चिरंतन नाही, एक मांसाचा तुकडा सुद्धा चिरंतन नाही. आणि म्हणून अशा प्रकारे वस्तुनिष्ठ जीवनाला, वास्तविकतेच्या परिपूर्ण सत्य स्वरूपाला आपण वाढवत 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 सत्य स्वरूपाचं परिपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये जागवणं, याला प्रज्ञा म्हणतात. आणि असं जेव्हा लोक प्रज्ञावंत होतील की मी नाशिवंत जीवनाचा पुतळा आहे, मी एक दिवस या मातीच्या 4ही धातूमध्ये मी एकरूप होणार आहे, पृथ्वीमध्ये मी पृथ्वी मिळणार आहे, माझी हड्डी ना हड्डी, माझा दात ना दात, माझा केस ना केस, माझे नख ना नख, ही माझी आतमधली पृथ्वी आहे. हे बाहेरच्या पृथ्वीमध्ये एकरूप होणार नाही का? झिजून 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 किती वर्षे लागतील, परंतु ही आध्यात्मिक पृथ्वी हाडाच्या रूपाची, दाताच्या रूपाची, केसाच्या रूपाची, नखाच्या रूपाची, जे जे सकत आहे त्या सर्व पदार्थाची या भौतिक पृथ्वीमध्ये एकरूप होऊन माझा नाश होणार नाही का? काय माझं शरीर असंच चिरंतन राहणार आहे? कधीच असा विचार एखाद्या माणसानं केला नाही तर त्याचं किती मोठं नुकसान होईल. आणि म्हणून आपल्या अंगातील सर्व 4ही पदार्थ हे पृथ्वी पदार्थ, हे पाणी पदार्थ, आप पदार्थ, जे आपल्या अंगात रक्ताच्या रूपात आहे, आपल्या अंगात शेंबडाच्या रूपात आहे, लघवीच्या रूपात आहे, घामाच्या रूपात आहे, घुमाच्या रूपात आहे, अशा चरबीच्या रूपात आहे, अशा अनेक रूपामध्ये आपल्या अंगात पाणीच पाणी आहे. परंतु हे पाणी आपलं नाही, जे निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे. ही पृथ्वी पण आपली नाही, ते निसर्गानं आपल्याला दिलेली आहे. या निसर्गात 3% पाणी आहे, 1% पृथ्वी आहे. हे सत्य आहे की नाही? आणि आपल्या अंगामध्ये टेम्परेचर आहे, म्हणजे उष्णतामान आहे,
आपलं अंग गरम राहते. त्यामुळं आपण कोणताही पदार्थ पोटात टाकला तर ते हजम करायचं काम आपलं हे पूर्ण टेम्परेचर करते, उष्णता करते. आपण इकडे जातो, आपण तिकडे जातो, आपण बाजार करून येतो, आपण गावाहून जाऊन येतो, आपण हे आणतो ते आणतो, साफसफाई करतो, जेवढे काही कामं करतो आपण उठाठेवीचे हे सारे उष्णतेच्या बळावर करतो आपण. पण ही उष्णता आपल्याला निसर्गानं दिलेली आहे. हे घे तुला असं त्यांनी म्हणलेलं आहे, पण कायमची दिली नाही त्यांनी. हे तीनही पदार्थ, पृथ्वी पदार्थ, पाणी पदार्थ आणि अग्नी पदार्थ आपल्या अंगात निसर्गानं आपल्याला उसनवारी दिलेली आहे. दिले की नाही? तसंच आपल्या अंगामध्ये वायू पदार्थ आहे. चालता बोलता खाता पिता राहता संपूर्ण जीवजंतूला, 2 पायाच्या पूर्ण व्यक्तीला जीवाला, 3 पायाच्या जीवाला, 4 पायाच्या जीवाला, 5 पायाच्या जीवाला, 6 पायाच्या, 7 पायाच्या, 8 पायाच्या, 12 पायाच्या, अनेक पायांच्या जीवांना सर्वांना त्यांनी हे श्वास दिलेला आहे, हवा दिलेली आहे. किती मोठं निसर्गाचा आपल्यावर ऋण आहे हे आपण कधी विचार केला का? एवढं मोठं ऋण आपल्याला ते देते की घे म्हणते तो श्वास आणि जग. आपण सारे जीवजंतू, मनुष्य आणि प्राणी या श्वासावरच जगतो ना. हे किती मोठं खरं सत्य आहे. आणि त्याने जर ठरवलं की मला कुणालाच आता श्वास द्यायचा नाही तर आपण जिवंत राहू शकतो का? म्हणजे आपण जे काही जगतो आज या निसर्गावरच जगत असतो आपण. हे पृथ्वी पदार्थ, हे पाणी पदार्थ, आप पदार्थ, हे अग्नी पदार्थ, हे टेम्परेचर पदार्थ आणि हे पूर्ण वायू पदार्थ, आपल्याला जे काही आपल्या अंगामध्ये आहे 4 पदार्थ निसर्गानं दिलेले, हे 4ही पदार्थ आपल्याला त्यांनी उसरवारी दिलेली आहे. असा आपण नेहमी विचार करून त्याच्यावर ध्यान करणं, त्याच्यावर सतत चिंतन करणं की हे पृथ्वी पदार्थ मी नाही, हे माझा नाही. हे आप पदार्थ, हे पाणी पदार्थ मी नाही, ते माझा नाही. हे पूर्ण अग्नी पदार्थ, हे अग्नी माझ्या अंगामध्ये जे आहे हे मी नाही, हे माझं नाही. हे वायू पदार्थ माझ्या अंगात जे आहे ते मी नाही, ते माझं नाही, हे निसर्गाचं आहे. आहे की नाही? किती खरं आहे, किती सत्य आहे. जर 4ही पदार्थ आपल्याला निसर्गानं जर दिले जगायला तर ते काय तात्पुरतेच आहेत ना, उसनवारीच आहे ते. एक दिवस निसर्ग आपल्यापासून घेऊन टाकतो तो आणि पुन्हा आपल्याला देत नाही. एवढं सत्य असताना आपण या जन्मामध्ये भगवंतांनी सांगितलं या 4 कसींची नेहमी भावना करा. आणि हे 4 कसी म्हणजे 4 पदार्थ याची भावना करून, याचं ध्यान करून तुम्ही ठरवा की मी नाशिवंत पुतळा आहे, मी नाशिवंत जीव आहे, मी नाशिवंत मनुष्य आहे, मी भंगूर मनुष्य आहे. आणि हे सत्य जाणणं यालाच म्हणतात प्रज्ञा. याद्वारे विपස්සनेच्या या ज्ञानाला आपण पुढे नेण्यासाठी आणि प्रज्ञावंत होण्यासाठी आपण सदैव अहोरात्र भावना करावी. आनापानाचं ध्यान भावना करावी, विपස්සनेची भावना करावी, विपස්සनेची ध्यान भावना करावी. भगवंतावर आपलं मन लावून 9 गुणाची भावना करावी आणि मरणानुस्मृती याच्यावर आपण भावना करावी, समाधी करावी की मी एक दिवस मरणार आहे. आज ना उद्या मी मरणारच आहो. माझी मरण्याची कोणती डेट नाही आहे का? तुम्हाला कोणी स्टॅम्पवर लिहून दिलं का
की तुम्ही या दिवशी मरणारा म्हणून. म्हणजे तुमचं कोणतंही अशा प्रकारचं लिखित नाही किंवा कोणी तुम्हाला सांगलं नाही. हे जर परम सत्य आहे तर आपण एकमेकाला दुःख द्यावं का? आपण एकमेकाला छळावं का? आपण एकमेकाला बदनाम करावं का? आपण एकमेकापासून आपला समाज असा तोडत तोडत अत्यंत गलिच्छ आरोप करू अत्यंत चुगल्या चाहड्या आणि विरोधाच्या भाषा करू आपण जगावं का? आपण वागावं का? हा भगवान बुद्धाचा संदेश आहे की मी एक दिवस या मातीत जाणार आहे. ज्याप्रमाणे पाऊस पडल्यानंतर त्या पावसाच्या लोंढ्यानं त्या पावसाच्या पुरानं कोणते खोडं वाहत येतात आणि ते कोणत्या तरी एखाद्या पूर्ण काठावर ते येऊन थांबतात. असाच मी एक दिवस कुठे मरून पडेल याची काय गॅरंटी नाही की इथंच मरण म्हणून. आणि तिथं माझा मेलेला देह लोक पाहतील की बेचारा मेला हो, कोणाचा आहे माणूस आहे. आणि मग तुमचा शोध घेतील आणि तुमच्या नातेवाईकाला कळवलं की हे तुमचा फलाना माणूस मरण पावला हो, इथं पडून मेला, त्याचा श्वास येत नाही ना जात नाही. तोपर्यंत तुमचा मृत्यूदेह तिथे बेवारस पडून राहील. एवढी जर आपली अवस्था या संसारात आहे तर आपण किती चांगलं वागलं पाहिजे, किती सुखानं वागलं पाहिजे. कोणालाही जन्मभर शेवटच्या श्वासापर्यंत दुःख देऊ नका, हे सर्वात मोठं सत्य बुद्धानं सांगलं. म्हणून आज आपण हे एकच कर्म करावं, दररोज भावना करावी, दररोज भावना करावी. मला कोणता रोग कधी येऊ शकतो आणि मला घेऊन जाऊ शकतो. तो बेचारा सहदेव नावाचा एक व्यक्ती आता दोन दिवसापूर्वी मरून पावला. काय प्रसन्न होतात. इथं किराणा दुकान त्याचं होतं आणि असा गायबोले हा बेचारा काय असा त्याला आंघोळ घालून खुर्चीवर बसवलं तर असं वाटायचं जिवंत माणूस आहे. एवढा त्याचा चेहरा निरागस, एवढा त्याचा चेहरा निष्पाप, एवढा त्याचा चेहरा प्रामाणिक, एवढा त्याचा चेहरा अत्यंत स्वज्वळ आणि सृजनशील दिसत होता. आणि म्हणून माणसाला मृत्यू कधी घेऊन जाईल याचा नेम नाही. पाहता पाहता तो माणूस गेला की नाही. मग असं पाहता पाहता जर आपण जाणार आहोत तर आपण दररोज आपण नवा इतिहास चांगल्या कर्माचा बनवावा की नाही. दररोज आपला नवा इतिहास बनवत राहा. मी दान देतो, मी शील पालन करतो, मी ध्यान साधना करतो, मी त्यागानं वागतो, मी शिलाला कलंक लागू देत नाही, मी प्रज्ञावंत होऊन प्रज्ञेचा विकास करतो, मी मैत्रीनं वागतो, मी तळमळीनं वागतो, मी करुणेनं वागतो, मी सर्वाला जपतो. असं आपण मनामध्ये धोरण ठेवावं की नाही. यालाच म्हणतात जीवन जगण्याची कला. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सा बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आशीर्वाद मंगल मैत्री. सभीतियो विवजन्तु सब रोगो विनाशतु. माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुः
आरोग्य संपत्ति सग संपत्तिमेवंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिज्जतु अभिवादन शिलस्स नित्यं वड्डापचायिनो चतारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बल